सीपी राधाकृष्णन यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार. 15वे उपराष्ट्रपती म्हणून घेणार सीपी राधाकृष्णन शपथ. नेपाळमधील राजकीय नाट्य संपुष्टात. सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत सुशीला कार्की या काळजीवाहू पंतप्रधान. नेपाळमधली स्थिती वेगानं पूर्वपदावर. प्रभादेवीचा वादग्रस्त पूल शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद. शिवडी नावाशिवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी घेतला निर्णय. मध्य मुंबईमध्ये वाहतुकीमध्ये होणार फेरबदल. किरण मानेच्या पोस्टवर लोक संतापले. ठिकठिकाणी किरण विरोधात पोलीस तक्रारी. किरणकडून भारतातही अराजक घडवण्याची चिथावणीखोर पोस्ट. काँग्रेसला शिवरायांचं नाव नकोसं. कर्नाटकात शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशनचं नाव बदललं. कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी GR नीट वाचा. छगन भुजबळांचं वक्तव्य. तर ओबीसी नेत्यांना फडणवीसांचं आवाहन. तर मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला. मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर नंतर राज्यामध्ये अराजकता माजेल. छगन भुजबळांचा सरकारला इशारा. मराठा आरक्षणाच्या GRला कोणी चॅलेंज केलं तरी धोका नाही. मंत्री शंभूराज देसाईंचा भुजबळांना टोला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप सक्रिय. अमित साटम, प्रवीण दरेकरांनी बोलावली सहकार आघाडीची बैठक. जळगावात पवार गटाच्या पदाधिकारी मेळाव्या संपन्न. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित. मेळावा महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी मेळाव्याकडे फिरवली पाठ. नागपुरात ट्रक चालकाकडून लाखोंच्या तुरडाळीची चोरी. उत्तर प्रदेशात जाणाऱ्या मालाची इंदोरमध्ये परस्पर विक्री. वर्ध्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. सोयाबीन पिकावर दुहेरी संकट. शेतकरी चिंताग्रस्त. येलो मोझॅक नंतर आता पावसाचाही तडाखा. नेपाळच्या आंदोलनातील मृतांची संख्या 31 वर. नेपाळच्या तुरुंगातून 15,000 कैदी पळाले. लातूरात हमी भावापेक्षा कमी भावानं शेतमालाची खरेदी. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं बंद पाडला बाजार. शिर्डीतील साईबाबा संस्थानामध्ये मोठा बदल. AI प्रणालीमुळे दर्शन जलद आणि सुरक्षित होणार. छत्तीसगडमधील गारियाबंद येथील चकमकीमध्ये 10 नक्षलवादी ठार. तर 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादी ठार. दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरूच. दिल्ली, मध्य प्रदेश, रांची, हैदराबादमधून 5 संशयित अतिरेक्यांना अटक. संशयित अतिरेक्यांकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही जप्त.